Types of chemical reactions. Chemical reactions are classified into the following four types in accordance with the nature and the number of reactants and products. तर विद्यार्थ्यांना आपण केमिकल रिॲक्शन म्हणजे काय अभ्यासलेले. ते केमिकल रिॲक्शनमध्ये काय होतं की जे कोणते कंपाऊंड्स एलिमेंट्स केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करतात त्यापासून एक नवीन सबस्टन्स तयार होतो, कंपाऊंड तयार होतात आणि त्या सबस्टन्स फॉर्मेशनमुळे जे केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणारे एलिमेंट्स और कंपाऊंड्स और सबस्टन्स आहेत त्यांचे प्रॉपर्टीज हे कम्प्लिटली चेंज होत असतात. तर त्या बदलाला आपण केमिकल चेंज म्हणतो अँड द प्रोसेस इज नोन ॲज केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्सचे फॉलोइंग टाईप्स आहेत जे आपल्याला घ्यायचे. तर केमिकल रिॲक्शन्स आर क्लासिफाईड इंटू द फॉलोइंग फोर टाईप्स. आणि आता हे फोर टाईप्स कोणत्या बेसिसवर आहे इन अकॉर्डिंग्स विथ द नेचर अँड द नंबर ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. एकतर त्या रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सचं नेचर कसं आहे आणि त्याचबरोबर हाऊ मेनी प्रोडक्ट्स आर फॉर्म अँड हाऊ मेनी रिॲक्टंट्स आर पार्टिसिपेट इन द केमिकल रिॲक्शन. So depending upon the nature and the number of reactants and products, the types of chemical reaction are mainly four types. The first type of chemical reaction, combination reaction. For these, one activity is given here, try this. Apparatus, test tube, glass rod, beaker, etc. Then chemicals, hydrochloric acid, ammonia solution and slaked lime, etc. See here, for this activity, first take a small amount of hydrochloric acid in a test tube. Heat the test tube and dip a glass rod in the ammonia solution. Hold on the top of the test tube. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय करायचे, आपल्याला एक टेस्ट ट्यूब घ्यायची. या टेस्ट ट्यूबमध्ये आपल्याला हायड्रोक्लोरिक ॲसिड घ्यायचे. हायड्रोक्लोरिक ॲसिडला आपल्याला हीट प्रोव्हाइड करायची. हीट प्रोव्हाइड केल्यानंतर डीप अ ग्लास रॉड इन द अमोनिया सोल्युशन. या अमोनिया सोल्युशनमध्ये आपल्याला एक ग्लास रॉड डीप करायचा अँड होल्ड दिस ग्लास रॉड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. व्हॉट विल हॅपन, यू विल ऑब्झर्व अ व्हाईट स्मोक इमॅनेटिंग फ्रॉम द टीप ऑफ द ग्लास रॉड. तर हा जो ग्लास रॉड आपण अमोनिया सोल्युशनमध्ये डीप केला होता, ज्यावेळेस आपण होल्ड करतो टेस्ट ट्यूबच्या माउथला त्यावेळेस एक व्हाईट स्मोक आपल्याला त्यामधनं धूर निघालेला दिसून येतो. एक व्हाईट धूर आपल्याला निघालेला दिसून येतो. व्हॉट मस्ट हॅव हॅपन, नेमकं काय घडलं असेल. ड्यू टू हिटिंग HCl वेपर्स, ड्यू टू हिटिंग हीट दिल्यामुळे काय होतं, जे हायड्रोक्लोरिक ॲसिड उष्णता दिल्यामुळे ड्यू टू हिटिंग HCl वेपर्स स्टार्टेड कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूबमध्ये आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड जे घेतलेलं आहे, उष्णता दिल्यामुळे हायड्रोक्लोरिक ॲसिडचे व्हेपर्स तयार होतात अँड दीज व्हेपर्स आर स्टार्टेड कमिंग आउट फ्रॉम द टेस्ट ट्यूब अँड NH3 gas came out from the solution on the glass rod. HCl vapors started coming out from the test tube and NH3 gas came out from the solution on the glass rod. The ammonia gas and hydrochloric acid. आता हा जो ग्लास रॉड आहे आपण अमोनिया सोल्युशनमध्ये डीप केलेला होता, तो टेस्ट ट्यूबच्या माउथला धरल्यामुळे काय होतं की अमोनिया गॅस आणि हायड्रोक्लोरिक ॲसिड जे व्हेपराइज फॉर्ममध्ये आहे, गॅसियस फॉर्ममध्ये आहे, रिॲक्टेड टू फॉर्म द सॉल्ट अमोनियम क्लोराईड इन गॅसियस स्टेट फर्स्टली अमोनियम क्लोराईड हा गॅसियस स्टेटमध्ये तयार होतो, बट इमिडिएटली ड्यू टू द कंडेन्सेशन प्रोसेस ॲट रूम टेम्परेचर इट गॉट ट्रान्सफॉर्म इन टू द सॉलिड स्टेट. पण नंतर कंडेन्सेशनमुळे थंड झाल्यामुळे काय होतं, रूम टेम्परेचरवर आपण ही प्रोसेस घडवून आणतो आहे, त्यामुळे इट गॉट ट्रान्सफॉर्म इन टू द सॉलिड स्टेट. As a result, white smoke was formed. The chemical reaction for this is as follows. ती या ठिकाणी जी केमिकल रिॲक्शन आहे ही या पद्धतीने आहे. NH3 प्लस HCl गॅशियस फॉर्ममध्ये आहे. when it reacts with each other form ammonium chloride which is in the solid form. Now activity 2. Hold a magnesium strip in a pair of tongs and ignite. On burning in air, a white powder of magnesium oxide is formed. तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियमची स्ट्रीप घ्यायची आहे.
त्याला पेअर ऑफ टॉंग्समध्ये होल्ड करून बर्न करायचं. बर्न केल्यामुळे काय होतं, मॅग्नेशियमची स्ट्रीप ही जळते आणि त्यापासून एक व्हाईट पावडर मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतो. द रिॲक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म of equation as shown in below. Magnesium, on burning it, reacts with oxygen in air and produces magnesium oxide. In this reaction, magnesium oxide is formed as a single product by the combination of magnesium and oxygen. See here, student, carefully. In the above reaction also, ammonium and hydrogen chloride reacts to form only single product, ammonium chloride. In this activity too, magnesium and oxygen both react with each other to form a single product, magnesium oxide. Now take the another example, activity third. Take water in a beaker up to half of its capacity. Add a few pieces of slaked lime calcium oxide to it. Calcium hydroxide is formed by the combination of calcium oxide and water with the generation of large amount of the heat. आता या ठिकाणी आपण कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर या दोघांची रिॲक्शन घडून आणली. त्यापासनं काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हीट या ठिकाणी लार्ज अमाऊंट ऑफ द हीट जनरेट झालेली आहे. इन दिस रिॲक्शन अल्सो कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम oxide and water with the generation of the large amount of heat. See here, reaction calcium oxide plus water gives calcium hydroxide plus heat. So student, in all above reaction we come to know that two or many reactants participate in chemical reaction, but the product is only but they form only a single product. So such type of the reaction are known as combination reaction. So what is combination reaction? When two or more products, when two or more reactants combine in a chemical reaction to form a single product. ज्यावेळेस दोन किंवा दोनपेक्षा जास्त रिॲक्टन्स हे केमिकल रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करून सिंगल प्रोडक्ट जर तयार करत असतील तर अशा केमिकल रिॲक्शनला कॉम्बिनेशन केमिकल रिॲक्शन असे म्हणतात. So what is combination chemical reaction? When two or more reactants participate in chemical reaction forming a single product, this is known as combination chemical reaction. So next type of the chemical reaction, decomposition reaction, we will see in our next video.